नारायणं पद्मभवं वशिष्ठं व्यासं शुकं गौडपदं महान्तं श्रीशङ्कराचार्यस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्मणवादिनं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामुखे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त परम पूज्यादि सद्गुरु स्वामी ओम तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थजी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये शक्तिपात मार्ग काय आहे, शक्तिपात मार्गाचे वैशिष्ट्य कसं आहे, तो अन्य इतर मार्गापेक्षा कसा भिन्न आहे, शक्तिपात मार्गाने साधकाला कोणता लाभ होतो आणि शेवटी ही शक्ती माता कुंडलिनी त्याला कुठे पोहोचवते, या अनेक गोष्टींचा विचार आपण करून राहिलेला आहे। काल आपण पाहत होतो की गुरुकृपेशिवाय हा मार्ग सुरू होत नाही। प्रारंभी शक्तिपात होण्यासाठी सद्गुरूची कृपा आवश्यक आहे, दीक्षा घ्यावी लागते। म्हणून हा मार्ग अत्यंत दुर्लभ असा आहे। दुर्लभ एवढ्यासाठी की अशी सद्गुरू प्राप्त झाले तरच हा मार्ग सुरू होतो। आता आपण यथासंहितेतला श्लोक पाहत होतो। त्या श्लोकामध्ये काल आपण असं पाहिलं की परंपरा प्राप्त सन्मान दर्शने विश्रांती कारकम सगुरु भवति शिवाम आत्मविश्रांती कारण तेन संदर्शिते मार्गे स्वसंवेद्यस्य दर्शनं भवति इति गुरुं देवो भावेन प्रचिन्तयेत्। या श्लोकामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की परंपरेने प्राप्त झालेला आपला हा जो मार्ग आहे, हा मार्ग जो आहे शक्तिपात मार्ग, हा असा मध्येच कुठून कोणीतरी सुरू केलेला नाही। हा अनादी काळापासून चालत आलेला मार्ग आहे। आपण पाहिलंच आहे की वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना ही दीक्षा दिलेली होती।
भगवान श्री कृष्णाला दीक्षा झालेली सगळी म्हणजे हा मार्ग देवदेवतांपासून चालत आलेला मार्ग आहे, म्हणून याला परंपरा आहे. आणि परंपरेने प्राप्त झालेले असे जे सद्गुरू असतात त्यांच्याकडून ही दीक्षा जर मिळाली तर त्या साधकाचे कल्याण होतं. हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. साधकाचं काय कल्याण होतं? साधकाला आत्मविश्राम, विश्राम म्हणजे विश्रांती होते. विश्रांत, भी म्हणजे विशेष, शांत म्हणजे थकवा नसा होणं, शांत होणं. ज्याचे श्रम निघून गेलेले आहेत आणि जो समाधानी झालेला आहे तो विश्रांत. ही विश्रांती, आत्मविश्रांती श्री सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होते. सद्गुरूने दाखवलेल्या सन्मार्गाने ही आत्मविश्रांती प्राप्त होते. तेव्हा त्या स्वसंवेद्य आत्म्याचे दर्शन करून देणारे श्री सद्गुरू आपल्या जागृत शक्तीने, त्या जागृत पुनर्जन्म शक्तीने त्या आत्मदर्शन घडवणाऱ्या सद्गुरूला देवाप्रमाणे वाढून त्यांची सेवा करावी असा हा श्लोक सांगतो. त्यानंतर आता आपण ही शक्तिपाताची प्रक्रिया कशी चालते हा भाग तुमचा बराचसा ऐकण्यात आहे. पुन्हा ऐकल्याने पुनरावृत्ती होते. पुनरावृत्तीचा दोष नाही. या पुनरावृत्ती होण्याने जे आपण ऐकलेलं आणि समजून घेतलेलं असतं ते स्थिर राहतं, ते पुन्हा डोक्यात राहतं. म्हणून पुनरावृत्ती होणं ही प्रक्रियेने सुरू होताना ते होणं अतिशय आवश्यक असतं. हा बुजवणी भावण्याचा तो थोडासा बुजवणी वेगळा आहे. बघा, शक्तिपात होणे म्हणजे भगवती आत्मशक्ती कुंडली शिष्याच्या देहात असलेल्या निद्री शक्तीला जागृत करते. गुरूंच्या शरीरामध्ये असलेली कुंडलिनी आत्मशक्ती जागृत शक्ती आहे. आणि शिष्य जेव्हा दीक्षा घेतो त्यावेळेला त्याच्याही शरीरामध्ये एक शक्ती आहे, आत्मशक्ती. तिला कुंडलिनी तेव्हा म्हणता येतात की ज्यावेळेला तिची कुंडली उघडतात, परंतु ती निद्रित आहे. तेव्हा निद्रित आणि जागृत या अशा दोन शक्तीच्या ज्या अवस्था आहेत त्याचे स्पष्टीकरणाच्या या भागात आले. म्हणून हा भाग साधकांनी अवश्य लक्षात ठेवावा. तेव्हा सद्गुरू काय करतात, तर शिष्याची ही जी निद्रित आत्मशक्ती आहे त्या शक्तीला आपल्या आत्मशक्तीचं प्रसारण करणे म्हणजे दीक्षा. दीक्षा म्हणजे ती तुम्हाला काल आपला हा विषय झालेला आहे. दीक्षा शालन करणे. जी दिल्याने शालन होतं म्हणजे मलांचं आवरण, पापांचं आवरण शालन होतं, नष्ट होतं. तिला दीक्षा म्हणा. सामान्य जगामध्ये अनेक प्रकारच्या दीक्षा होतात, परंतु शक्तिपात मार्गाची दीक्षा ही साधकाच्या किंवा त्या शिष्याच्या शरीरामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये जे बळ साचलेले आहे किंवा पाठीच्या कणामध्ये असलेल्या षटचक्रांमध्ये जे मळ अडकलेले आहे त्या मलांना भूतेश शुद्ध करते, शालन करते. अशी ही जी
प्रक्रिया आहे दीक्षा. त्या दिशेने सद्गुरू आपली जागृत शक्ती त्या शिष्याच्या अंतरंगामध्ये सोडतात. बघा, जागृत करून सुषुम्नेच्या मार्गाने मूलाधारातून वर चढतो. शिष्याची जी आत्मशक्ती आहे तिला जागृत केलं की मग तिची कुंडल उभी करतात. ती झोपलेली होती आणि ती कशी झोपलेली होती, 3.5 बोटं घालून सरपाटा झोपलेली असते. गुरूंची जागृत शक्ती तुला स्पर्श करतात, ती जागृत होऊन तिची कुंडल उभी करतात आणि कुंडल उभी झाल्यानंतर मग तिला पाठीच्या कड्यातून आलेल्या ज्या 3 महत्वाच्या नाड्या आहेत, विराट, पिंगला आणि सुषुम्ना. सुषुम्ना ही मध्य नाडी आहे. विराट, पिंगला सतत सुरू असतात, त्या आपल्या नाकातून सुरू आहे आणि पाठीच्या कड्यातून सुरू आहे. आपण जो श्वास घेतो, हा श्वास असा श्वास नलिकेतून आत जातो आणि सगळ्या शरीराला असा हा श्वास ज्या नलिकांनी किंवा ज्या नाड्यांनी घेतो त्या नाड्या गिराणी आहे. सुषुम्ना नाडी मात्र पाठीच्या कड्यामध्ये या 2 नाड्यांच्या मध्ये प्रवेश. किंवा जागृत शक्ती व निद्री शक्तीतून भेद समजला पाहिजे. जी शिष्याच्या देहात आत्मशक्ती आहे ती आज्ञातून निर्माण होते. नित्य जेव्हा सर्व शरीरात पसरते, इंद्रियामध्ये येऊन इंद्रियांना सचेतन करून कार्य पूर्ण करते. इंद्रियांनी होणारी सर्व कामे करणे शक्ती म्हणून घडतात. या देहातील इंद्रियांना अनेक कर्मे करावी लागतात. आपला जो देह आहे, या देहाची 10 इंद्रिय आहेत. ही 10ची 10 इंद्रिय सतत कार्य करत असतात, कार्यक्रम असतात, कार्य करीत असतात आणि हे कार्य ते त्या आपल्या शक्तीने करीत असतात. तेव्हा त्या कर्मामधून ही शक्ती व्यय होते, ती खर्चून जाते. कार्य करण्याने म्हणजे ती खर्च होते. अशी ही कर्मामधून खर्च करणारी, निघून जाणारी शक्ती निजी शक्ती समजली जाते. आत्मशक्ती खरी, परंतु ती खर्च होते ना, कमी जाते. मला निजी शक्ती असं म्हटलेलं आहे. या शक्तीचा प्रवाह विराटला जाणाऱ्या गुण हा पूर्व मार्ग आहे. नाकातून श्वास घेऊन श्वास नलिकेने सगळ्या शरीरामध्ये प्राण प्रवाह वाहतो. हा पूर्व मार्ग आहे आणि हा पाठीच्या कड्यामधून जाणाऱ्या नाकाखाली पाठीच्या कण्याच्या शेवटी जो मूलाधार चक्र आहे, त्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी शिष्याची आत्मशक्ती झोपलेली असते, निजीत असते. तेव्हा या निजी शक्तीला गुरुशक्ती जागृत करून तिला सुषुम्नेचे तोंड बनलं आहे. ते सुषुम्नेचं तोंड भरून त्याच्यामध्ये तिला वरिष्ठ करायला लावतात. हेच गुरुचं महान काम आहे. यापेक्षा गुरुचा आणखी काही काम. शिष्याला काही देत नाही स्वतःच आणि काही स्वतःच देत, त्याचं काही घेत नाही. फक्त शक्ती प्रसारित करायची, शक्ती पास करायचा आणि त्यांच्या शक्तीला जागृत करून तिला सुषुम्नेमध्ये प्रवेश करून द्यायचं बस. आणि आपली शक्ती ती परत येते. गुरुचा पेक्षा काही करतो. परंतु हे एवढंच कार्य इतकं महत्वाचं आहे की सुषुम्नेचं मुख इतर कुठल्याही
त्यांनी उघडत नाही. अशी शिष्यामध्ये तर ते आपली शक्ती आहेच, लेकिन का उघडू नये. म्हणून गुरु शक्ती ही जी जागृत शक्ती त्याच्या गुरुने करून दिलेली ती जाऊन जेव्हा तिचं मुख उघडून होती तेव्हाच ही शक्ती शिष्याची शक्ती मग शिकवणीच्या मार्गामध्ये तेव्हा हा पूर्ण मार्ग संपूर्ण नंतर मग आता ही सुषुम्ना मार्गामध्ये वर जाणारी शिष्याची जी कुंडलिनी शक्ती आहे तिचा तो हा मार्ग आहे, तो मार्ग पश्चिम मार्ग आहे. हा पाठीचा मार्ग पश्चिम मार्ग आहे आणि या पाठीच्या कण्यामधून मुक्ती चक्रांचा वेग तेव्हा जागृत शक्ती म्हणजे तीच आत्मशक्ती पाठीच्या कण्यातून सुषुम्ना ही मध्य नाडी त्या दोन नाड्यांना वेष्टन घालून खाली मूलाधार चक्रात येते. तिचे मुख तोंड बंद असते. क्रीडा क्रियाला मात्र सगळे असतात. आता सद्गुरू केलेली दिशा होतात. सद्गुरूची शक्ती शिष्याच्या देहात संक्रमित होते व त्याच्या निधी शक्तीला जागृत करते. म्हणजे सुषुम्ना नाडीचं तोंड बंद केलं गेलं तो भूमिका प्रवेश करायला लागतो. शिष्याच्या देहातही तरी आत्मशक्ती तुलनीय आहे, पण सुषुम्ना नाडीचं तोंड बंद असल्यामुळे ती मुलाधारामुळे सध्याकाळ तरी येणाऱ्या उत्तर मेरे जोडलेली हीच ती निधी शक्ती. गुरुने त्या निधी शक्तीला जागे केले आणि सुषुम्ना नाडीचं तोंड उघडून ती त्या नाडीत प्रविष्ट होते. सुषुम्नेत प्रविष्ट झालेली शिष्याची शक्ती मग क्रियाशील होती. जेव्हा ती सुषुम्नेमध्ये चढते जाते तेव्हा ती क्रिया करायला लागते. शिष्याच्या देहामध्ये शक्ती आहे ती आत्मशक्तीच आहे, पण तिला कुंडलिनी बनत नाही कारण ती शब्दाकार अशी झोपलेली असते आणि ती सुषुम्ना घेऊन जात नाही. तर गुरुशक्तीनं त्या शक्तीला चालना दिली, जागृत केलं आणि मग ती जेव्हा चढते तेव्हा ती क्रियाशील होते. शक्तीचं क्रियाशीलत्व हे सुषुम्ना नाडीमध्ये प्रगट होतं. जशी ही शक्ती क्रियाशील आहे आपल्या हातापायांना सगळ्या इंद्रियांना ती चालना तर देऊन राहिलीच आहे, परंतु त्या क्रिया भिन्न येतात. मग सुषुम्नेच्या मार्गाने ही मूलाधार चक्रातून मग पुढच्या चक्रात येऊन अधिष्ठानात दोन असतो. जर साधकाने या क्रियाशक्तीला क्रिया करायला वाव दिला नाही, साधना केली नाही, तर मग ती अखंड त्या अधिष्ठान चक्रामध्येच राहते. त्या अधिष्ठान चक्राच्या वरती जाऊ शकत नाही. तेव्हा तिला वर जाण्यासाठी साधकाने वाव दिला पाहिजे, म्हणजे साधना केली पाहिजे, म्हणजे बसलं पाहिजे साधनेला. तरच ही शक्ती अधिष्ठानाच्या वरच्या चक्रात राहते. आणि ही सगळी चक्र अनेक मलांनी दूषित झालेली आहे. ही चक्र संस्कार विकारांनी तर दूषित आहेत, पण शिवाय ही तत्वावर अधिष्ठित चक्र आहे. मूलाधार हे पृथ्वी तत्व आहे, अधिष्ठान हे जल तत्व आहे, त्याच्यावरचं मणिपूर हे अग्नि तत्व आहे, त्याच्यावरचं अनाहत चक्र हे वायू तत्व आहे, विशुद्ध चक्र हे आकाश तत्व आहे, आणि मग आज्ञा चक्र जायचं हे आज्ञा चक्र मनुष्य तत्व आहे किंवा सर्व तत्वांचं शुद्ध केंद्र आहे. अशा प्रकारच्या या षटचक्रांचा वेध घेत ही शक्ती आणि त्या चक्रांमध्ये अडकलेली सगळी भाव आपल्या क्रियांच्या माध्यमातून नष्ट करते.
त्या क्रियांनी साधकाला अत्यानंद होतो. ती चक्रांची जी घाण उपस्थित मला कळत नाही आणि घाण केली नाही तर घाण करणे आम्ही जी करण्यापर्यंत केली आतापर्यंत या देहाने किंवा या देहाच्या कोणत्या देहामध्ये आम्ही असू अनेक देहांमध्ये त्या देहांमध्ये जी आम्ही कर्म केली त्या सगळ्या कर्मांचे संस्कार त्या चक्रांमध्ये असतात. संस्कार म्हणजे एक ठसा आहे. जसं तळ्यामध्ये दगड फेकला म्हणजे त्या तळ्याचं पाणी गोळाकार होतं, मिरचीचे दूध खराब होतो, चक्र निर्माण होतं, घन होतं आणि मग तो खडा खाली बसतो. आम्ही जगामध्ये जी कर्म करतो इंद्रियांच्या माध्यमातून ती सकाम कर्म असतात. सकाम कर्म ते असतं की ते कर्म माझं आहे, मी करणार आहे आणि कर्माचं फल माझं आहे. या तीन गोष्टींनी ते कर्म सकाम होत नाही आणि सकाम कर्माचा संस्कार चित्तात येतो. असा हा प्रकार आणि अशी असंख्य कर्म संस्कार आमच्या या चित्तामध्ये मूळ चित्रांमध्ये दिसतात. शक्तीला हे सगळे संस्कार घालवायचे असतात, काढायचे असतात, पुसायचे असतात आणि म्हणून ते रात्रंदिवस कार्य करते. परंतु आम्ही जर साधना केलेली साधनेला बसून त्याला वाद दिला आणि शक्तीला तर ती कार्य अशा प्रकारे ह्या चक्रांचा वेग घेणारी ही जी शक्ती आहे हा तिचा पश्चिम मार्ग आहे. त्याला पश्चिम मार्ग असं म्हणतात. हे सगळं आपलं वाचून झालेलं आहे. आता इथून विषय बदलतो. इथून विषय आता असा आहे की शक्तिपात साधनेने होणाऱ्या क्रिया. शक्ती क्रियाशील झालेली आता क्रिया करते म्हणजे काय करते त्या चक्राच्या पंचमहाभूताच्या आधारावर क्रिया करते आणि जमलेल्या संस्कार आणि विकारांच्या आधारावर करते. म्हणून ह्या ज्या क्रिया आहेत त्या आनंदित आहेत. या क्रियांचं मोजमाप करता येत नाही. आता हा विषय आपण शक्तिपाताची दिशा देणारे सद्गुरू एकच असतात. जेव्हा दिशा होते त्यावेळेला पुढे दिशा घेणारे नवे सारे बसलेले असतात आणि त्यांना दिशा देणारे जे सद्गुरू असतात ते त्यांच्याकडे दिसून दिशा देतात. तेव्हा सद्गुरू एक आहेत आणि कोणी बसलेले जे साधक एक नवीन त्या साधकांना शक्तीचं मूळ समान वितरण करतात. तिथं भेदभाव गुरुदेवा दिशा देतात. त्या साधकांना ही दिशा 4 प्रकारांनी होते. मंत्र देतात, मंत्राच्या किंवा नामाच्या माध्यमातून दिशा येते, ज्ञानाची शक्ती जाते. दृष्टिपात म्हणजे पाहून त्या शिष्याकडे पाहिल्याबरोबर शक्ती डोळ्याच्या माध्यमातून त्याच्या डोळ्यात त्याला दृष्टिपात म्हणतात. मंत्र, दृष्टिपात, स्पर्श. सद्गुरू त्याच्या माथ्यावर डोक्यावर हात ठेवतात आणि स्पर्श देतात. स्पर्शातून शक्ती त्याच्या शरीराला येते. आणि 4था प्रकार म्हणजे संकल्प. संकल्प म्हणजे सद्गुरूंची इच्छा आहे की ते आपल्या गुरुला प्रार्थना करत असतात की हे गुरुदेव त्या माझ्या भक्तांना शिष्यांना
आपण दिलेली जी जादू शक्ती आहे ती मला प्राप्त हो हे ध्यान मला अशी प्रार्थना करावी लागते गुरुला. गुरु स्वतःच काही देत नाही, त्यांच्याकडून घेतात आणि तुम्हाला देतात. जसा एखादा पोस्टमन असतो ना, पोस्टमन काय करतो, तो स्वतःची पत्र देतो की तुम्हाला पोस्टात आलेली पत्र असतात, काय जे आलेलं असतं तुमचं तुम्हाला देतो. गुरु अगदी पोस्टमनचं काम करतो. या पूर्व सद्गुरूंनी दिलेली ही जी जादू शक्ती आहे त्या शक्तीचा संकल्प सोडतात म्हणजे इच्छा करतात आणि आपल्या गुरुला प्रार्थना करतात की हे गुरुदेवा मी माझ्या भक्ताला प्राप्त होईल, त्यांना या शक्तीचा अनुभव दे. अशा तऱ्हेने ही दीक्षा संकल्प दीक्षा होती. बघा मग प्रश्न असा निर्माण होतो, शक्ती मग दीक्षा संपली सगळ्यांची, मग त्यांना मंत्र जपाने सुरुवात करायला सांगतात आणि मंत्र जप करता करता शक्ती क्रियाशील होते. मंत्र जपाच्या त्या स्पंदनांनी, मंत्रामध्ये स्पंदन होतात जप करत असताना, त्या स्पंदनांनी शक्तिमान क्रियाशील आणि मग त्या बसलेल्या साधकांना शिष्यांना अनेक प्रकारच्या क्रिया होऊ लागतात. आता ह्या ज्या क्रिया होऊन राहिलेल्या आहेत त्या नव्या दीक्षितांना त्या प्रत्येकाच्या सारख्या नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो, गुरु ते एकच आहे, मग त्या शिष्याला असं वाटतं की आपल्याला कधी शक्ती मिळाली की काय, मला का क्रिया होत नाही, याला का मला अशा उडाल्या, हा कसा उडून झाला, कसा उड्या मारून झाला, हा काय करून झाला, मला कसं काही होत नाहीये. अशा प्रकारची भावना त्या नव्या दीक्षितांमध्ये निर्माण होते. गुरुंनीच तर काही कमी जास्त केलं नाही, कुणाला जास्त कुणाला कमी कुणाला काही, त्यामुळे तुम्हाला कमी मिळाली नाही शक्ती. म्हणून हा विषय समजून घेणं किती अगत्याचं आहे. जर हे असल्या प्रकारचे समज संशय शंका जर शिष्याच्या चित्तात राहून गेल्या तर त्या शंका त्याला त्याच्या प्रगतीमध्ये आढळतात, त्याची प्रगती होत नाही. म्हणून साधकाने आपल्या मनामध्ये येणाऱ्या शंकांचं निरसन करून घ्यायलाच पाहिजे आणि त्यासाठी सद्गुरूंना हा विषय त्यांना सांगावा लागतो. बघा मग सारख्याच क्रिया का होते असा प्रश्न वारंवार विचारला जातो. पुन्हा त्या शिष्याने असं वाटत असतं आणि याच्या ज्या क्रिया आहेत त्या फारच चांगल्या आहेत आणि माझ्या ज्या क्रिया आहेत त्या काही फार महत्वाच्या नाही, त्यातही त्याला आणखी कमी जास्त चांगलं वाईट असं दिसायला. आता वास्तविक कुठल्याही क्रिया वाईट नाही, कुठल्या क्रिया चांगल्या नाही. क्रिया का होत आहे त्याचे जे संस्कार आहेत विकार आहेत त्यांना ठेवते शक्ती आणि ज्या प्रकारचे विकार संस्कार असतील त्या प्रकारच्या क्रिया त्याला मिळाले. त्यामध्ये चांगले वाईटपणाचा असा हा दीक्षेमध्ये काही फरक नाही. तेव्हा असा प्रश्न विचारला जातो, त्याचं उत्तर थोडक्यात जर सांगायचं झालं तर असं देता येईल की साधकाला होणाऱ्या क्रिया त्याच्या अंतरंग स्थितीवर अवलंबून असतात असे उत्तर येतेच.
अरे बाबा, तुझं अंतरंग आणि त्या दुसऱ्या साधकाचं अंतरंग सारखं नाही. चित्तस्थिती सारखी नसते. नवीन आलेले साधक संसारातील अनेक घरातले असतात. ते काय एका घरातले असते सगळे निराश चालून आलेले असतात, निराश घरातले असतात. त्यामुळे त्यांचे संस्कारही भिन्न असतात, त्यांचं खानपान भिन्न असतं, त्यांचं राहणं वागणं भिन्न असतं, त्यांचं वर्तन भिन्न असतं, त्यांचे व्यवहार भिन्न असतात. त्यामुळे प्रत्येकाची चित्तस्थिती जी आहे ती अनेक प्रकारच्या संस्कारांनी भरलेली आणि वेगवेगळी असते. मग अशा वेळेला जेव्हा शक्ती तिथे कार्य करेल त्यावेळेला त्या निराश संस्कारांना आणि विकारांना हाताळण्यासाठी तिला वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागतील. कारण ती आपली शक्ती आहे, ती आपली शक्तीच आहे. आणि आत्मशक्ती म्हटली की ज्ञान स्वरूप आहे, ज्ञानवती आहे. त्याला सगळं माहिती आहे की या साधकाच्या चित्तामध्ये आता कोणते विकार आणि कोणते संस्कार आपल्याला प्रथम काढले पाहिजे. ते हटवल्याशिवाय मग आपल्याला पुढचं काम चांगलं घडणार नाही. जसं आपण एखाद्या मध्ये बाहेरून सामान आणतो आणि रसद जातो आधी, त्या रस्ता जो महत्वाचा सामान आपल्याला पाहिजे असेल तो मागे राहून जातो खाली. मग बाकीचे हटवावे लागतात ना, काढायचं असलं तर. तसं शक्ती करते, कारण आपले इतके भरलेले संस्कार आहे, इतकी शक्ती लागली आपल्या त्या चित्रामध्ये. आणि त्या शक्तीला अमुक एक संस्कार याचा काढल्याशिवाय याची आता चांगली स्थिती होणार नाही हे तिला समजतं. आणि म्हणून ती काय करते, त्या बाकीच्या संस्कारांना विकारांना बाजूला आणि मध्ये दिसते आणि नेमका तेव्हा संस्कार बाहेर आणते आणि तशा प्रकारची क्रिया होते, त्याला फेकते बाहेर. हे जे तिचं महत्वाचं कार्य आहे ते आपल्याला कळत नाही बाहेरून. त्याला अशीच क्रिया का हे शक्तीला माहिती. तिने त्या क्रिया होण्यासाठी कोणता संस्कार काढणार, कोणता विकार हटवणार हे तिलाच माहिती. म्हणून त्या बाबतीमध्ये आपण मुळीच विचार करू नये. साधकांनी मला अशा क्रिया का व्हाव्या, एवढंच त्याचं उत्तर आहे की बाबा कसे संस्कार आहेत म्हणून. तेव्हा प्रत्येकाची मनस्थिती, बुद्धी, चित्तस्थिती, कर्मप्रवृत्ती, गुण असतात, अहंकाराची भूमिका भिन्न भिन्न असते. त्यामुळे शक्तीला करावाचे कार्यही भिन्न भिन्न आहे. क्रियांमधील भिन्नता कशाने येते हे त्या चित्तस्थितीवर पाहून घे. त्याचं उदाहरण आपल्याला मागे सांगितलं असेल की दोन शेतकऱ्यांचं दोन शेती असतात, दोघांची शेती सारख्या मापाची आहे. दोघांनी त्यावर्षी ठरवलं की आपण आता यावर्षी आपण कोणत्या तरी जे पीक करतो तेच पीक करतो. दोघांची मशागत सारखी, दोघांची बियाणं सारखी, दोघांच्या शेतात सारखाच पाऊस पडला आणि जेव्हा उत्पन्न होतं त्याच्यामध्ये फरक पडतो. एकाला जास्त उत्पन्न, त्याला थोडंसं कमी होतं, फारच कमी होतं. आता हा उत्पन्नातला फरक का झाला, काय कारण याचं? वास्तविक याने जेवढे पैसे खर्च केले तेवढेच त्याने केले, याने जी मेहनत घेतली ही मेहनत त्यांनी घेतलेली आहे. याचं कारण त्या शेतीचा जो दर्जा आहे मातीचा, तिचा जो कस आहे त्यावर अवलंबून आहे. ती जमीन जर बरोबर ठरलेला शेती थोडीफार जमीन असेल किंवा पूर्वी त्यामध्ये पीक घेतलं असेल, त्या पिकामुळे त्या जमिनीचा कस थोडासा उतरलेला असेल, कमी झाला असेल, तर स्वाभाविक तिच्या पिकाला ती तेवढं सावी करत नाही. तर हा विचार त्या शेतकऱ्याला घेऊ.
तो आमचं नशीब, तर कसलं नशीब तुझं, नशीब वगैरे काही. अशा प्रकारे आपल्या प्रत्येकाच्या चित्तस्थितीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा फरक दिसतो आणि त्यामुळे शक्तीला विविध प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात आणि त्या क्रिया भिन्न भिन्न असतात. म्हणून क्रियांमध्ये भिन्नता दिसते. आता आपले सद्गुरू स्वामी श्री समाजा सांगतात, फार महत्वाचा उद्देश होता. परंतु जे श्री सद्गुरू स्वामी श्री समाजा म्हणतात, साधनेत होणाऱ्या क्रिया अनेक प्रकारच्या असतात. क्रियांचे प्रयोजन चित्ताची शुद्धी आहे. कशासाठी होतात त्या? शुद्धीकरणाच्या क्रिया. अंतरंग शुद्धी व्हावी साधकाची, म्हणून त्या क्रिया होतात. तेव्हा शक्ती चित्तातील संचित संस्कारांच्या विकारांच्या आधारावर कार्य करते. सामान्यतः संस्कार चित्तातील वासनांचा उल्लेख करतात. आपल्या चित्तामध्ये आम्ही जे संस्कार जमवलेले ते जर कळले नाही, ते जर निघाले नाही, ते संस्कार जर संचित राहिले तर ते संस्कार पुन्हा वासना निर्माण करतात आणि वासना निर्माण झाली की त्याप्रमाणे मग पुन्हा असं कर्म करावं लागेल. जी वासना निर्माण झाली असेल ती वासना पूर्ती होण्यासाठी कशा प्रकारचं कर्म करावं लागतं त्याला, पुन्हा ते कसं कर्म करायला लागेल, पुन्हा संस्कार घ्यायला लागतात. अंतरंग शुद्ध होणार. वासना निर्माण होऊ न देणे आणि चित्त शुद्ध करणे, कर्माचे संस्कार काढून टाकणे, शक्तीला हेच महत्वाचं कार्य करायचे. प्रथम पहिलं काम हे. तेव्हा वासना वृत्ती निर्माण करतात आणि जशा प्रकारच्या चित्तात वृत्ती असतील त्यांच्या अनुरूप संकल्प विकल्प मनही तयार होतो. मनाला आणखी जास्त खाद्य मिळतं आपल्याला, कारण वासना निर्माण झाली की ती वासना पूर्ती कशी करायची त्यासाठी मनाकडे तो भाव येतो. कर्म करायचं इंद्रियांनी आणि मन हे इंद्रियांचं मुख्य केंद्र आहे ना. मग त्या मनाला पुन्हा आणखी जास्त चंचल करायची. मनाच्या संकल्पाने मन आता केवळ झालं, त्याला आणखी संकल्प करायला कारण झालं की त्यामुळे प्राण इंद्रियांच्या माध्यमातून जगदाभिमुख कार्यरत हा जो आपला प्राण शरीरामध्ये कार्य करून राहिला आहे. 5 प्राण आहे, पण 5 प्राण आहेत, असे 10 प्राण आपल्या शरीरामध्ये. हे 10 प्राण आपल्या शरीरामध्ये कार्य करून राहिले. परंतु जेव्हा मन बहिर्मुख होत आणि वासनांमध्ये ते बहिर्मुख झाला आणि बाहेरचं कर्म करायला लागतं त्याला पाहिजे वासना पूर्ती ठेवण्यासाठी. मग काय झालं, त्याच्या जोडीला त्या मनाच्या जोडीला प्राणी जातो. तो प्राणी खर्च करतो, इंद्रियाची शक्ती खर्च होते आणि ती कर्म बाहेर करावी लागतात वासना पूर्तीसाठी. तेव्हा मनाच्या संकल्पाने प्राणी इंद्रियाच्या माध्यमातून जगदाभिमुख कार्य करतो, जगदाभिमुख कार्य करतो. परंतु शक्ती जागृत झाल्यानंतर ती संस्कारांच्या या साऱ्या क्रमाला उभवून जाते. प्राणाने ती बाहेर न देत म्हणून मनाला सांगतो चूप राहतो.
मी माझ्या कामामध्ये हात घालायचा तेव्हा मन आणि प्राण या दोघांना संयम ठेवते शक्ती आणि संस्कारांना वाया करते. अरे केवढं कार्य शक्तीचे. तेव्हा क्रियांच्या द्वारे शक्ती त्या संस्काराला बाहेर घालते व चित्तशुद्धीचे कार्य करते. हसणे, रडणे, गाणे म्हणणे, कापणे, ओरडणे, हात आपटणे, उड्या मारणे, नाचणे, हात वारे करणे अशा अनेक प्रकारच्या स्थूल क्रिया होऊ लागतात. या मानसिक संकल्प विकल्पाचा कोणताही हात नाही. मनाचा काही दिशेमध्ये हात नाही. आपल्याला होणाऱ्या या सगळ्या ज्या क्रिया आहेत तिथं मनाचा संबंध नाही. हा साधने तिथून उठा, बाहेर पडा आणि कामाला लागा, तिथं मन हजर आहे तुझ्या. उद्या मला जे करा, जे खाता, जे करा तिथून मन काम करेल. पण साधनेमध्ये जेव्हा तुमच्या ज्या क्रिया सुरू असतात त्या क्रियांमध्ये मनाचा कुठलाही संकल्प होते. मनाचं कामच नाही तिथं. मनाला शिस्त सांगू शकतो. मन आणि प्राण दोघांना बंद जाते. एवढं महत्वाचं कार्य शिकते आपल्यासाठी साधना करायला असं आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. शेवटचं तुम्हाला आपल्याला हे समजून तेव्हा त्यांचे शरीर आपल्याला नमस्कार करूया आणि अशी प्रेरणा मला द्या म्हणून आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. हरि ओम.